ज्या नर्सऱ्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्या एक नारायणगाव, प्रगतशिल्डी, दुसरी जी आहे ती विश्व हायटेक वीरगाव आणि अंजडची पण चांगली आहे MP मध्ये. या सर्व हायटेक नर्सऱ्या. नाही हो मला वाटतं मध्ये तुम्ही टोमॅटो नाही विकलात का काय म्हणतं त्या टमाटा नाही કેટલો પૂર્ણ દે आपले आते. शेतात काय लागवड चालू आहे आपली? माझ्या शेतात टोमॅटोची लागवड चालू आहे. ते कशी आपण या टमाट्याची प्रोसिजर कशी केली? उन्हाळ्यात आपण अगोदर शेत नांगरटी केली, त्याच्यानंतर बेड पाडले, त्याच्यानंतर आपण बेड भरणी केली. बेड भरणीमध्ये आपण कोंबड खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट एवढंच वापरलं. त्याच्यानंतर आपण ड्रीप टाकल्यानंतर मल्चिंग टाकली. मल्चिंगनंतर मग आपण लागवड. आपलं रोप हे जे हे प्रगतशिल्डिंगवरनं आणि विश्व हायटेकवरनं पण आलेलं आहे वीरगाव. आपण या दोन नर्सऱ्यांकडनं आपण रोपं घेतो. जवळपास मी मागच्या 8 ते 10 वर्षापासून या विश्व आणि प्रगत नारायणगाव यांच्याकडनं आपण रोपांची लागवड आणि रोपं नेहमी त्यांच्याचकडनं घेतो. दादा, सध्या मजुरांची टंचाई असते, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी निर्माण होतात. काय सांगणार या संदर्भात? मजुरांची टंचाई तर प्रत्येकीकडेच आहे, की फक्त माझ्याकडे जे अशातला काही भाग नाही आहे, पूर्ण भारतामध्येच आहे. आता विषय असा झालेला आहे की काम कमी आणि पैसे जास्त पाहिजे. आता शेती याचा पुढे 2च जणांची आहे, नवरा आणि बायको. जेवढं त्यांच्याने होईल तेवढी शेती करणं हे शेवटी आहे. आणि एवढं करून भाव मिळत नाही, भाव मालाला राहत नाही. शेवटी काय आपल्या हातात काय फक्त पिकवणं. आणि मार्केटमध्ये माल कधीच विकला जात नाही, मार्केटमध्ये फक्त वेळ विकली जाते. तुम्ही कुठल्या वेळेस काय लावलेलं आहे. दादा, ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये जातो त्यावेळेस भाव नसतो आणि शेतीपूरक जे साहित्य आहे त्यांचे भाव नसतो. याचं कारण खरं शेतकरी आहे, की शेतकरी एकाच वेळेस एकच पीक पद्धत एकच सर्व. मी लावलं तर मग माझ्या बाजूचा पण तोच लावतो, त्याने लावलं तर त्याच्या बाजूचा पण तोच लावतो. म्हणजे एकच पीक जर मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आलं तर मार्केटमध्ये आपोआपच मार्केट पडतं, भाव राहत नाही. हा विषय होऊन जातो. त्यासाठी नियोजनबद्ध शेती केली पाहिजे. नियोजन आता आपल्या घरातलं नियोजन आपल्याने होत नाही, तर बाकीच्यांचं नियोजन आपण काय करणार. आता स्वतःचं त्यांनी आपलं प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचं नियोजन केलं पाहिजे, की मी हे लावतोय तर तू ते लावलं पाहिजे, त्याने ते लावलं तर त्याने ते लावलं पाहिजे. प्रत्येकाने वेगवेगळं पिकं लावली पाहिजे.